हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच होतं की खूप लोकांचा प्रतिसाद आहे कर्ज कर्ज ह्या विषयावर. तर याचा अर्थ म्हणजे हा प्रश्न सगळ्यांना खूप जास्त भेडसावत आहे आणि खूप सारे लोकांचे प्रश्न होते की नक्की कर्ज कसं फिटतं हे सांग बाई. तर कर्ज कसं फिटतं हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सिच्युएशननुसार आहे. कोणाचे पेमेंट 10-15, कोणाची 20, कोणाचे 25, कोणाचे लाखभर, कोणाचे 50-60 हजार. प्रत्येकाचा सिच्युएशननुसार ती परिस्थिती असते. तर कोणाचं काही सांगता येत नाही. आणि 20,000 वाल्या माणसाचं तर लय अवघड गणित आहे आणि 25 वाल्या माणसाचंही लय अवघड गणित आहे. 30-35 वाल्या माणसाचं तुम्ही म्हणता अवघड कसं काय आहे, तर आहेच अवघड. कारण त्याच्या गरजा गोष्टी खूप जास्त असतात, पैशानुसारच जास्त असतात. जेवढे गोष्टी म्हणजे जेवढी जास्त सेव्हिंग या जेवढी जास्त त्यांच्या अमाऊंटमधून जेवढे पैसे उरतील त्यातून मस्तपैकी मजा करणे, इकडे तिकडे फिरायला जाणे, पैसे उडवणे, ह्या खूप गोष्टी असतात. कारण आजकाल आपण पाहत असतो की आपल्या आजूबाजूला खूप छान छान अशा गोष्टी आलेल्या आहेत की जेणेकरून ते आपल्याला खूप लुभावतात आणि त्याच्याकडे आपण आकर्षिले जातो आणि आपण तिकडे फिरायला जातो, मज्जा मस्ती करायला जातो आणि महिन्यातून एकदा अशी पार्टी करायला जातो. त्यामुळे आपले जे एक्स्ट्रा सेव्हिंग पैसे आहेत ते सुद्धा खर्च होऊन जातात. त्यामुळे कोणाचं काही सांगता येत नाहीये. त्यामुळे कर्ज का घ्यावं, तर कर्ज खरंच नक्की घ्यावं, पण ते कोणत्या गोष्टींसाठी घ्यावं हे महत्त्वाचं आहे. कर्ज घ्यावं तर एज्युकेशनसाठी घ्यावं, कर्ज घ्यावं तर घरासाठी घ्यावं. आणि कर्ज घ्यावं तर तुम्हाला घरात कुठल्या अडीनडीच्या गोष्टी आहेत, कोणाचं लग्न वगैरे हे जर कोणाला जमतच नाहीये तर कर्ज नक्की घ्यावं. पण कर्ज कोणत्या गोष्टींसाठी घेऊ नये, तर कर्ज मला तर वाटतंय तुम्ही गाडी ह्या गोष्टींसाठी कर्ज कधीच घेऊ नये. कारण तो एक सोयीचा एक्स्ट्रा असा विषय आहे. आपण पायी पायी जाऊ शकतो या आपण रिक्षाने ट्रॅव्हल करू शकतो या सगळं करू शकतो, पण गाडी ही आपल्या मिडल क्लास फॅमिलीला जमत नाही. कारण गाडीचा खर्च मेंटेनन्स खूप येतो. एनी टाइम त्याचं इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग, पेट्रोलिंग वगैरे खूप जास्त खर्च आहे. तो मिडल क्लास व्यक्तींना मला वाटतंय की गाडीचा खर्च परवडत नाही. हा, जर ती गाडी तुमची व्यवसायात तुम्ही लावत असाल तर तुम्हाला ते परवडतं, पण नॉर्मल मिडल क्लास व्यक्तींसाठी ते नाही परवडत. त्यामुळे कर्ज घ्यावं तर एज्युकेशनसाठी नक्की घ्यावं. त्याच्यामुळे कमी इंटरेस्टने कर्ज मिळतं एज्युकेशनसाठी. आणि होम लोनसाठीही ठीक पद्धतीने मिळतं, पण तेही चांगल्या राष्ट्रीयकृत बँकांकडून व्यवस्थित मिळतं. अशा काही आहेत प्रायव्हेट वगैरे आहेत, त्याच्याकडून तुम्हाला खूप जास्त व्याजदर घेतला जातो. जसं काय 15%, 20% ह्या पद्धतीने तिथे व्याजदर आकारला जातो. आणि तिकडे बिचारा जर 5 लाख जर कर्ज घेत असेल तर तो बिचारा तिकडे 20-25 लाख फेडत असतो. या कोणी जर 30-40 लाख कर्ज घेतलं असेल तर तो 1 करोडपर्यंत ते कर्ज फेडत असतो. त्यामुळे ते कर्ज पद्धती बिलकुल पटत नाही. आणि काही ठिकाणी असंही म्हटलं जातंय की कर्ज घ्यावं आणि ते उचलून तसंच बँकेत जमा करून ठेवावं. म्हणजे म्हणतात ना, त्या वस्तूने आपण जे कर्ज घेतले त्या पैशाने घर न घेता या कुठेही इन्व्हेस्ट न करता आपण सरळ त्याची FD करावी किंवा कुठल्या तरी बँकांमध्ये त्याचे पैसे जमा करावे, जेणेकरून आपण कर्ज घेतल्यानंतर जे आपल्याला 8.5% काही व्याजदर आहे तो तर आपण फेडणारच, पण बँकेत ठेवल्यावर त्याच्यावर आपण अजून आपल्याला इंटरेस्ट मिळणार. म्हणजे तो इंटरेस्टही आपला जमा होतो, म्हणजे आपल्याला दुपटीने तिपटीने पैसे आपल्याला आय थिंक रिटर्न्स मिळतात. आणि जेव्हा आपण कर्ज घेऊन एखादं घर वगैरे घेतो तर आपल्याला 50 लाखाचं जर कर्ज घेतलं असेल तर आपल्यासारखा मिडल क्लास फॅमिली घेऊ शकत नाही. पण जर 50 लाख कर्ज घेतलं असेल तर त्या बिचाऱ्याचं 1 करोड जातो त्या इंटरेस्टमध्ये. आणि जर त्याने ती पैसे इन्व्हेस्ट केली बँकांमध्ये, FD मध्ये वगैरे इन्व्हेस्ट केले, तर त्याला 2 करोडच्या हिशोबात 50 लाखावर इन्व्हेस्ट रिटर्न्स मिळतात. असं मी ऐकलं, सो मी स्वतः शॉक्ड झाले. पण मिडल क्लास व्यक्ती एवढं मोठं पाऊल कधीही उचलणार नाही, 50 लाखावर कधीही जाणार नाही. तो जेमतेम गेला तरी 5 लाख 10 लाख ह्याच्या पुढे पण जाऊ शकत नाही. या 20 लाखाचंही त्याला जेमतेम कटाकटीनं कर्ज मिळतं. तर असं सांगण्यात आलेलं आहे. जे आपले यूट्यूबवर एक मस्त छानपैकी असं सांगणारे असे गृहस्थ आहे, त्यांचं नाव मी घेणार नाही. त्यांनीच सांगितलेलं आहे की जेवढी तुम्ही अमाऊंट 20 लाख 30 लाख काय असं ते अमाऊंट घेताय ते तुम्ही इन्व्हेस्ट करा बँकांमध्ये. FD या बँकांमध्ये चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही इन्व्हेस्ट करा, जिथे तुम्हाला रिटर्न्स तुम्हाला ट्रिपल रिटर्न्स मिळू शकतात. म्हणजे 50चे 2 करोडपर्यंत मिळू शकतात. तर मग 10चे किती मिळतील? 40 लाख. मी स्वतः शॉक झाले. येस. आणि ही जरा मला दिशाभूलच वाटली. तर ते चुकीचं आहे. पण ठीक आहे, 1 लाख तुम्ही घेऊन ट्राय करू शकता. जे नॉर्मल आहेत ते 1 लाख घेऊन तुम्ही बँकात जमा करू शकता. त्याच्यावर तुम्हाला काय तो व्याजदर आहे तो तुमचे डिडक्ट होणार मंथली. पण तिथे तुम्ही पण तुमचे पैसे जमा आहेत ना, त्या पैशांवर सुद्धा तुम्हाला तिथे व्याज मिळेल. ते एक बेस्ट वाटतंय. मिडल क्लास फॅमिलीसाठी एक बेस्ट आहे. पण जेव्हा काही जण कर्जात असे बुडलेले आहेत तेव्हा ते बिचारे
खूप काही रस्त्यांना असे ओघळत जातात का, तर खूप ठिकाणी म्हणजे म्हणतात ना की आपल्या घरी येतात की आमची स्कीम घ्या. हे सहसा खूप चाललेलं आहे. आमची स्कीम घ्या, तुम्हाला याच्यामध्ये 100चे 200 मिळतील, 1000चे 2000 मिळतील आणि 4000चे 8000 मिळतील. ह्या गोष्टींना खूप लुभावतात लोक आणि लोकांना काय वाटतं की आपल्या डोक्यावर एवढं कर्ज आहे तर बरं आहे ना, पटकन फिटेल. मग बिचारे त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात पैसे. पण मला वाटतं त्यात रिटर्न्स लवकर काही मिळत नाही. आमचा स्वतःचा एक्सपिरियन्स स्पेशल दांडगा आहे. त्यामध्ये पैसे आपले नक्की बुडतात, म्हणजे बुडतातच. अशा वेळेला अशा ठिकाणी कधीही जाऊ नये. चुकीच्या मार्गाने कधीही पैसे इन्व्हेस्ट करू नका. जिथे तुम्हाला कोणी सांगतंय की ₹1 चा ₹2 मिळतोय, का कोण देईल? कारण बँकाच तुम्हाला 8.5 या 9 या 10% आपल्याला पैसे देतात. तर आपल्याला कोण 2% डबल डबल इन्व्हेस्ट आपल्याला करून व्याजाने कोण पैसे देईल? सो ह्या गोष्टींच्या मागे लागू नये. आणि सहसा असं वाटतं की मिडल क्लास फॅमिलीमधला ज्याचा पगार 20,000 आहे, त्याचे 2-3 हजार तरी सेव्हिंग राहतातच राहतात. तर त्याने नक्कीच FD करावी. FD ही खूप सेफ आहे. ज्याने 5 वर्ष 6 वर्ष काय असेल ते असेल. FD खूप खूप सेफ वाटते. हां, त्या पद्धतीने तुम्ही तुमची सेव्हिंग करू शकता. ती बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. आणि कर्ज जर घेणार असाल तर विचार करा. आणि 60,000 70,000 वाल्यांसाठी तर काही टेन्शनच नाही आहे. आपल्यासाठीच टेन्शन आहे. आणि जर घरामध्ये आणि तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर पूर्ण फॅमिलीने नक्कीच एकत्र बसावं. प्रत्येकाचे विचार विनिमय घ्यावेत कोणाकडे. कारण कधी काही काय असतं, आपले जेव्हा प्रॉब्लेम्स आपण सगळ्यांसमोर मांडतो ना, तेव्हा घरातले लपलेले पैसे सुद्धा बाहेर येतात. म्हणजे आईचे म्हणा, भावाचे म्हणा, कोणाचे म्हणा, पिगी बँक, छोटा बँक, पिठाचा डब्बा, डाळीचा डब्बा, असं ह्याच्यातले बाहेर निघतात आणि त्यातले पैसे बाहेर येतात आणि ते आपल्याला उपयोगी पडतात. असं सहसा सगळ्यांच्या बाबतीत होत नाही, पण 40-30% लोकांच्या बाबतीत ह्या गोष्टी होतात. ते पैसे बाहेर येतात आणि त्यामुळे तेही पैसे आपण आपल्या कामात लावू शकतो. तर अशाही गोष्टी आहेत. आणि फॅमिलीला विचारून जर काही कर्ज घेण्याच्या दृष्टीने विचार केला तर कोणाच्या घरी वडील आहेत, कोणाचा भाऊ आहे, कोणाची बहीण आहे, ते सुद्धा आपल्याला हातभार लावायला मदत करतात. त्यामुळे जरी कर्ज घेतलं, EMI आपलं सुटत नाहीये, तर घरातल्या काही फॅमिलीजने आपल्याला सपोर्ट केला या त्यांनी काही एक्स्ट्रा काम वगैरे केलं तरी त्यावेळेलाही आपले EMI सुटण्याचे चान्सेस खूप असतात. आणि जे काही मी सांगत आहे ते माझ्या थोड्याशा अनुभवानेच मी सांगत आहे. कारण दुपटीने मिळणारे पैसे हे आपल्याला कधीच मिळत नाही. काही म्हणतात की 2-3 वर्षांनी मिळतील, ते कधीही मिळत नाही. स्वप्नात फक्त मिळतात. प्रत्यक्षात आपल्याला हातात कधीही पैसे मिळत नाही. आणि कर्ज घ्यावं तर चांगल्या कामासाठीच घ्यावं. चुकीच्या मार्गासाठी कर्ज कधीही घेऊ नये. आणि स्वतःच्या सोयीसाठी सुखासाठी तर कधीच कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नये. एखाद्याची बायको म्हणाली, अरे मला ही स्कूटी फार छान वाटते, तर मग नवरा जातो कर्ज घ्यायला आणि कर्ज घेऊन ते बिचारा स्कूटी घेतो. पण ते कर्ज फेडणार कसं? कारण स्कूटीमधून तर काही आपल्याला रिटर्न्स मिळत नाहीयेत. तर एखाद्या गाडीतून जर आपल्याला रिटर्न्स मिळतात, म्हणजे आपली ती गाडी जर व्यवसायात लागत असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही कर्ज घेऊन गाडी घेतलेली खूप बेस्ट आहे. तर कर्ज घेताना खूप जास्त गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ह्याच की आपल्याला रिटर्न्स मिळत आहेत की नाही. तर रिटर्न्स आपल्याला बँकांतून खूप छान पद्धतीने मिळतात. बाकीच्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करायला जाऊ नका. आणि जर घर घेण्याच्या बाबतीत जर म्हटचाल तर आहे 8.5 तर आपल्याला बँकातून मिळतो. आणि अदर वगैरे ह्या साईट्सवरून आपल्याला खूप जास्त टक्क्यांनी व्याजदराने पैसे मिळतात. सो घेणं खूप अवघड आहे, खूप जिकिरीच आहे. माणूस म्हातारा होतो 30, 40, 50, 30 ते 20 वर्षाच्या हिशोबानेच आपल्याला लोन दिलं जातं. आणि ते फेडेपर्यंत आपण म्हातारे होतो. आणि आपले ट्रिपल 4 पट पैसे आपल्या बँकांमध्ये या एक्स्ट्रा जसं अदर बँक आहे त्या बँकांमध्ये जातात. सो मला वाटतं की कर्ज घेताना खूप जास्त काळजी करण्याचा विषय आहे. कारण माणूस रडकुंडीला येतो आणि त्यामध्ये खूप काही गोष्टी चुकीच्या करून बसतो. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींनी सगळे ॲग्री असतील. तर कर्ज फेडण्याच्या काही कुठल्याही शॉर्ट ट्रिक्स नाही आहेत. एकच बेस्ट ट्रिक्स आहेत की फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट असायला हवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप सहज सोप्या होतात. जेव्हा एखाद्या घरातल्या एक पर्टिक्युलर व्यक्तीवर तो ताण पडतो, तेव्हा तो ताण एवढा असतो की तो बिचारा त्या बोझ्याखाली दबलेला असतो. त्यामुळे त्याला त्या गोष्टी कुठल्याही सॉल्व्ह होत नाही. आणि घरातून फक्त एकच वातावरण असतं की आपल्याला हे हवं, ते हवं, ते हवं, पण ते सगळ्या गोष्टी नाही होत. तर तुम्हाला काय वाटतं, कर्ज घेण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि कर्ज फेडण्यासाठी काय काय केलं पाहिजे, हे नक्की तुम्हीही कमेंटमध्ये सांगा. कारण मला तर वाटतं आम्हीही खूप प्रयत्न केलेला आहे, पण कर्ज कुठेही मिळत नाही पेमेंटवर. 20,000च्या पेमेंटवर तर शक्यतो खूप 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 चान्सेस कमी असतात कर्ज मिळणं. सो 20च्या वरती या 25च्या वरती, मॅक्झिमम 25,000च्या वरती जर पेमेंट असेल
तर कर्ज मिळणं थोडं सहज होतं. तर ज्यांचं 25च्या वरती पेमेंट आहे, 25,000, ओके, तर 25 रुपये मंथल, 25,000च्या वरती पेमेंट आहे, त्यांना कर्ज मिळणं खूप सहज. सहज म्हणजे म्हणणार एक एक त्यांची एक बॉर्डर लाईन आहे, थोडेसे ते बॉर्डर लाईनच्या पुढे येतात. सो त्यांना कर्ज मिळणं थोडं सहज शक्य होतं. तर जे कोणी घेत असाल त्यांनी नक्कीच काळजी करा, विचार करा आणि नंतरच घ्या. तर ह्या होत्या काही गोष्टी माझ्याकडून तुमच्यासाठी. तर कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये. चुकीचं वाटत असेल तरी सांगू शकता, ऐकून घ्यायचं. सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टिल देन बाय.